हॅलो फ्रेंड्स, ईश्वरीज ब्लॉग अँड रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण आज क्रिस्पी मुगलेट्स कसे बनवायचे त्याची रेसिपी पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. ऑल हे ऑप्शन आहे तिथे क्लिक करा म्हणजे नवीन येणारे व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळेल. इथे आपण मूग डाळ घेतली 1 ते 1.5 वाटी. तुम्हाला जेवढी आवश्यक आहे तेवढी तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला किती जणांसाठी बनवायची त्यानुसार तुम्ही वाढवायची आहे डाळ. इथे मूग डाळ मी 4 ते 5 तास भिजत घातलेली आणि त्यानंतर पाणी काढून आपण ही मिक्सरवर बारीक वाटून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मुगाची डाळ बारीक काढून घेतली आहे. त्याच्यामध्येच आपण जिरे घेणार आहोत. थोडेसे जिरे, हिरवी मिरची 1, तुम्हाला तिखट किती हवे तेवढ्या आवश्यकतेनुसार तुम्ही घ्यायचे, आणि लसूणच्या 2-3 पाकळ्या हे आपण मिक्सरवर बारीक करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण बारीक करून घेतले आहे आणि एका बाउलमध्ये काढून घेऊन त्यामध्ये आपण 2 चमचे रवा घेतला आहे. 2 चमचे रवा, बारीक चिरलेला कांदा, तुमच्याकडं गाजर असेल किंवा बीट असेल तर तेही तुम्ही बारीक किसून यामध्ये टाकू शकता, आणि कोथिंबीर घेतली. चवीनुसार मीठ टाकून आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. जास्तही पातळ करायचं नाही आणि जास्तही घट्ट ठेवायचं नाही. आपण मीडियम बॅटर ठेवायचं आहे. चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत. व्हिडिओ आवडत असल्यास एक लाईक नक्की करा. खूप छान ही अशी रेसिपी आहे आणि खूप इझी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आणि तवा गरम झाल्यानंतर तेल किंवा तूप ॲड करून आपण तव्यावर आपण हे बॅटर पसरवून घेणार आहोत. तुम्हाला त्याची जाडी किंवा कितपत जाड हवं आहे तसं तुम्ही ते बॅटर हे करू शकतात. आपण लोणी स्पंज डोसा बनवतो त्या टाईपमध्ये. मी इथे थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे. तुम्हाला हवं आहे तेवढं हे करू शकतात. आणि पुन्हा आपण पलटून घेणार आहोत. खालून व्यवस्थित बेक झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त हे जाळीदार असं आपलं हे क्रिस्पी मुगलेट्स तयार झाले आहे. दोन्हीही साईडने आपण व्यवस्थित ते भाजून घेणार आहोत, बेक करून घेणार आहोत व्यवस्थित. तुम्ही पाहू शकता खूप छान असं, आणि टेस्टही खूप छान लागते. आपण ते दही किंवा हिरवी चटणी बरोबरही आपण खाऊ शकतो किंवा असेही खाऊ शकतो. खूप छान टेस्ट लागते. तुम्ही पाहू शकता सोडा वगैरे इनो न घालताही त्याला जाळी आलेली आहे. अशा प्रकारे आपले हे सुंदर मुगलेट्स, क्रिस्पी मुगलेट्स तयार झालेले आहेत. तुम्ही असे त्याचे 4 काप करूनही तुम्ही ठेवू शकता. डिश सुंदर सजवू शकतात तुम्हाला हवी तशी. आणि आपण याचे 2 ते 3 आपण मुगलेट्स बनवू शकतो. हे क्रिस्पी मुगलेट्स मी इथे माझ्याकडे थोडीशी चिंचेचं पाणी होते त्याच्याबरोबर मी सर्व करायला घेतलेली आहे. कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. ऑल ऑप्शन येतं तिथे क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळेल. नक्की ट्राय करा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी रेसिपी आहे. नॉनस्टिक तवा न वापरता साध्या तव्यावर हे करू शकतो आणि झटपट होते अशी ही रेसिपी आहे. हेल्दी आहे. वेट लॉससाठी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.